आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींना दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी अशी स्पष्ट भूमिका ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली। या बैठकीनंतर उपसमितीच्या सदस्य आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत माहिती दिली। श्वेतपत्रिकेची आणि जे दाखले दिलेले त्यांची पडताळणी करावी, कुणालाही बोगस आणि अपात्र असताना प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत अशी उपसमितीची भूमिका आहे असं त्या म्हणाल्या। दरम्यान मराठा समाज मोठा व्हायला लागल्याने ओबीसी नेते जात दाखवायला लागले, त्यामुळे मराठा नेत्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजतः त्याचं स्वागत होत नाही, पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला, तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात। म्हणून मराठ्यांनी, मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे। आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवून आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीने एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे। ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून, तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खातात 16% खात्यात आणि वरचं 2% 50%च्या वर सुद्धा हे बोगस आरक्षण खात्यात, याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे। आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली। ते सुद्धा बोगस आरक्षण खात्यात, त्याच्या विरोधात सुद्धा आता आपल्याला आवाज उठावा लागणार आहे।